राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय जाहीर केले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। कर्जमाफी कधी करणार? शेतकऱ्यांनी दादांचे भाषण थांबवले। राज्यातील शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कर्जमाफीच्या आश्वासनापासून सरकार मागे हटलेले नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। मात्र सरकारने या ठिकाणी फक्त आश्वासन दिले असून अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही। शेतकऱ्यांची नाराजी। पाटोदा तालुक्यामध्ये एकूण 51 कोटींची मदत, तरी शेतकऱ्यांचे खाते रिकामे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून राज्यातील अनेक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, नसता नेता कसा फिरतो हेच आता बघतो। मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकरी प्रश्नावरून मोठे आंदोलन उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सरकारला देखील इशारा दिला असल्याचे पाहायला मिळाले। राज्यामध्ये पुन्हा पावसाचे आगमन, मराठवाड्यामध्ये लावली हजेरी। कापसासह भात पिकाचे नुकसान, विजांचा कडकडाट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। चाळीसगाव तालुक्यातील 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा। चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पुढे पाहूया। शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट, पावसाचे थैमान तर दुसरीकडे रानडुकरांचा उपद्रव व पिकांसह शेतकऱ्यांच्या जीवाला देखील धोका। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होत आहे लूट। शेतकरी अडचणीमध्ये, CCI खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना सध्या प्रतीक्षा आहे। लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करण्याची देखील मागणी। राज्यामध्ये 10 लाख टन सोयाबीन खरेदी होणार असल्याची महत्त्वाची माहिती। राज्याने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव। यंदा उत्पादनामध्ये तब्बल 20% घट शक्य। कृषी अधिकारी बदलला तरी मोबाईल नंबर राहणार तोच। शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार। रब्बीच्या पेरण्यांवरती पावसाचे सावट, आतापर्यंत 51,000 हेक्टरवरती पेरा। अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट। राज्यामध्ये नैसर्गिक शेती मिशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये आता नैसर्गिक शेती मिशन या ठिकाणी सुरू होणार। दिवाळी उलटली तरी हमीभावाने सोयाबीन खरेदी होईना। CM साहेब 30 ऑक्टोबर पासून नोंदणी, तर प्रत्यक्ष खरेदी केव्हा? शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये विकल्यानंतर का? शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यामध्ये यावे अशी मागणी। परळी तालुक्याला 48 कोटी रुपये, तर केज तालुक्यातील शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर। शेतकऱ्यांना दिलासा। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून अखेरकार आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। यामध्ये आता बीड देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील परळी आणि केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खत दरवाढीने रब्बी हंगामाचे गणित बिघडले। शेतकरी चिंतित, 200 रुपयापर्यंत वाढ, शेतकऱ्यांना भुर्दंड। शेतकरी आधीच अतिवृष्टी, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चिततेच्या संकटामध्ये सापडले असताना आता रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली असल्याचे पाहायला मिळत आहे। ऐन रब्बी हंगामामध्ये खतांचे दर या ठिकाणी अचानक वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण।
सावधान, खोटी कागदपत्रे दिल्यास आता फार्म आयडी ब्लॉक होणार. शासनाने काढले फरमान. 5 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना करावा लागेल अडचणींचा सामना. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे. शासकीय योजनांच्या लाभाकरिता आता खोटी कागदपत्रे दिल्यास आता फार्म आयडी ब्लॉक होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून सतर्कतेचा इशारा. केळीसाठी खर्च प्रचंड, भाव मात्र मातीमोल. प्रति क्विंटल 1000 रुपये हमीभावाची मागणी सध्या पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर आता केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर आता भाव मात्र मातीमोल मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मोदी फडणवीस यांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक. काँग्रेसचा आरोप. सोयाबीनला 6000 रुपयांचा भाव का देत नाही असा देखील सवाल. सोयाबीनला 6000 रुपयांचा दर देण्याची मागणी. पंढरपूर तालुक्यामध्ये 35,909 शेतकरी ई-केवायसी नसल्यामुळे निधीपासून वंचित. शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे. पंढरपूर येथील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांची ई-केवायसी या ठिकाणी अपूर्ण आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. आमदार काशीनाथ दाते यांची माहिती. पारनेर येथील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील देखील अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करू. सध्या जर विचार केला तर आता पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी या ठिकाणी 71,783 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 58 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आदर्श संलग्न बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता या ठिकाणी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची माहिती या ठिकाणी पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये येत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले. 7/12 कोरा करण्यासाठी बच्चू कडू यांचे आंदोलन आता पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर 7/12 कोरा करा, तो शेतकऱ्यांचा हक्क आहे असे बच्चू कडू यांनी या ठिकाणी सांगितले असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये यावे अशी देखील त्यांनी यावेळी या ठिकाणी मागणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा. अवकाळी पावसाने कापसाच्या झाल्या वाती. शेतकरी चिंतेमध्ये. सध्या जर पाहायला गेलं तर आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदाच्या सणावरती अक्षरशः विरजन ओतलेले आहे. नुकताच वेचणीला आलेला कापूस आणि त्यावरती जोरदार पावसामुळे या ठिकाणी आता कापसाच्या वाती झाल्या असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीची मदत मिळणार. शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये चक्रा. जरंडी तालुक्यातील चित्र आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 411 कोटींचा निधी. अतिवृष्टीचा फेरा. पंचनाम्याच्या अपलोडिंगमुळे मदत निधीमध्ये वाटपाला विलंब झाला होता, मात्र अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 411 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही फसवी. राजू शेट्टी यांचा आरोप. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजला अर्थ नाही, ही फसवी मदत आहे, त्यामुळे यावरती कोणी विश्वास ठेवणार असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी या ठिकाणी आरोप केला असल्याचे पाहायला मिळाले. बोगस कांदा बियाणांचा शेतकऱ्यांना फटका. दुबार पेरणीसह आर्थिक भुर्दंड. फसवेगिरीला चाप लावण्याची मागणी. सध्या जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये बोगसगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर आता बोगस कांदा बियाणांच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्यामुळे आता या फसवेगिरीला चाप लावण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दुबार पेरणीसह आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे सध्या शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आधी नंतर झेडपी निवडणूक अतिवृष्टीमुळे निर्णय नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आधी पालिका आणि नंतर झेडपी निवडणूक होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी, 35,909 शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित राहत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता पंढरपूर येथील अपडेट पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे शासकीय अनुदानापासून शेतकरी वंचित राहत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मनोज जरांगे आक्रमक, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या आश्वासनावरती बोळण करून वेळ मारून नेली जाते शेतमालाची भाव कर्जमाफी। शेतकरी या ठिकाणी बरेच आता काही शेतकऱ्यांच्या मागण्या असतील, या सर्व मागण्या पूर्ण करण्यामध्ये याव्या अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी। ई-केवायसी अभावी 16 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित। 1,139 कोटींच्या अनुदानाची रक्कम पडून आतापर्यंत 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,568 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा झाला असून अजून बऱ्यापैकी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणे या ठिकाणी बाकी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील या ठिकाणी 1,139 कोटी रुपयांचा निधी हा पडून असल्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। तब्बल 16 लाख शेतकरी या ठिकाणी अनुदानापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे। दिवाळीमध्ये राज्यामध्ये 1,700 कोटींचे सोने खरेदी। दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्याचे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। तसेच या ठिकाणी आता राज्यामध्ये 1,700 कोटींची खरेदी। शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, खासदार भगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीची रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळ पीक विम्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता फळ पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले असून फार्मर आयडी महत्त्वाचा आहे। मोठी बातमी, थकीत असलेला पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या जर विचार केला तर आता थकीत असलेला पीक विमा देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, आमदार विठ्ठलराव लंगे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। 78,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरती महायुती सरकार ठाम आहे। योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पाहायला मिळत आहे। मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारची योग्य वेळ कधी येणार असा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहिल्या आहेत। बातम्या कशा पद्धतीने वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून कोणती महत्त्वाची अपडेट आली की या चॅनलवरती पाहायला मिळेल। धन्यवाद।